महत्त्वाची बातमी आहे। आज ईस्टर आणि त्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संदेश दिलाय। ईस्टर निमित्तानं देशवासियांना संदेश देण्यात येतोय आशा, शांतता आणि एकतेचा हा संदेश आहे। ईस्टर हा पवित्र दिवस आहे, आशा, नवचैतन्य आणि पुनर्जन्माचा उत्सव आहे। आपण हा संदेश पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत हा संदेश दिलेला आहे। ग्रीटिंग्स ऑन ईस्टर असं म्हणत हा संदेश देण्यात येतोय। टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा दिलाय। श्रीनिवासन यांच्या नियुक्तीला टाटा ट्रस्टचे माजी विश्वस्त मेहुल मेस्त्री यांचं आव्हान होतं। त्यानंतर लगेचच श्रीनिवासन हे पायउतार झाले। सुनेत्रा पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली आहे। सुनेत्रा पवार यांचा शेतकऱ्यांशी संवादही आहे। या ठिकाणी वहिनी आम्हाला भीक नको, कृषी खात्याचा कारभार जो आहे, जो विचित्र कारभार सध्या सुरू आहे तो थांबवा, असं आता एका शेतकऱ्याचं म्हणणं आहे। कृषी 4 एप्रिल 2025 ला कलेक्टर साहेबांनी बनाना क्लस्टर म्हणून डिक्लेअर केलं। कृषी खात्यावाले आले, दहा आमच्या प्लॉटवर मोजली, प्लांटेशन झाले, अमूल झाले, सगळं झालं। झाल्यानंतर ठीक आहे, आम्ही अनुदान घेत नाही, कोणच घेत नाही आपल्या भारतात, अनुदान घेत नाही, ड्रिपचं अनुदान नाही, कुठलं नाही, ती जाऊ द्या, ठीक आहे, आम्ही आमच्या पातळीवर खर्च करतो। काय सांगाल, आज शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली, काय नेमके शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, काय शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली? बारामती परिसरामध्ये गारपीट झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे आले आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणं। शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे। आणि खरं बघायला गेलं तर शेतकरी सगळ्याच बाजूने कायम पिचलेला असतो आणि आता इतका अचानक जी गारपीट झाली त्याने तर अगदीच फार नुकसान झालेलं आहे। आणि मी सगळं बांधावर जाऊन बघितले प्रत्यक्ष नुकसान किती झाले ते, त्यांनी त्यांच्या सगळ्या भावना माझ्याजवळ सांगितलेल्या आहेत। शासकीय अधिकाऱ्यांकडून अजूनही पंचनामे करण्यात आलेले आहेत, तुमच्याकडून काही सूचना देण्यात येणार आहेत? ते सांगतात झाले। पायाभूत सुविधा प्रकल्पांना युद्धाचा फटका बसतोय। बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे प्रकल्प हा आता खर्चिक होतोय। सध्या डिझेलचा तुटवडा भासतोय। परिस्थिती ही अशी ओढावल्यामुळे ॲल्युमिनियमच्या दरातही 15 ते 20% दरवाढ झाली आहे। सिमेंटच्या दरात सुद्धा 10 ते 15 रुपयांनी दरवाढ आहे। गोवंडीमध्ये 2 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। कारवाईत मोठा औषध साठा जप्त आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मदतीनं या कारवाईत मोठा औषध साठा जप्त करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।